जर तुम्हाला वारंवार लघवीला जायची गरज पडत असेल, अर्जन्सी असेल आणि लघवी करत असताना दुखत असेल किंवा लघवीमध्ये रक्त जात असेल, कमरेत खूप दुखत असेल, तर मित्रांनो तुम्हाला मूतखडा असू शकतो किंवा किडनी स्टोन असू शकतो. मूतखडा किंवा किडनी स्टोन या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक नर्सिंग. मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ह्याच्यावरती रिसर्च केला आहे. आपल्या घे उंच भरारी या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपण बघूयात किडनी स्टोन किंवा मूतखडा या आजाराबद्दल. आज आपण या व्हिडिओमध्ये मूतखडा म्हणजे काय, त्याची काय काय कारणे आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारची मूतखडा असतात, त्याची चिन्हे, लक्षणे आणि त्या आजारामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार आणि त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मूतखडा या आजारावरती सविस्तर आणि सायंटिफिक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लोकांना मिळेल. किडनी स्टोन कॉमनली हे किडनीमध्ये फॉर्म होतं, म्हणजे तो खडा जो बनतो किडनीमध्ये बनतो. पण जेव्हा तो खडा खाली युरेटर किंवा ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरमध्ये, युरेथ्रामध्ये येतो, तेव्हा तो कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन निर्माण करतो, म्हणजे अडथळा निर्माण करतो. किडनीमध्ये जे युरिन बनलेलं आहे ते युरिनरी ब्लॅडरमध्ये येताना ऑब्स्ट्रक्शन निर्माण केल्यामुळे पेशंटला चिन्ह लक्षणं दिसतात, पेन होतं, त्रास होतो आणि नंतर पेशंट दवाखान्यात ॲडमिट होतो. तो खडा कुठल्या साईटला आहे, किडनीमध्ये आहे, युरिनरी ब्लॅडरमध्ये आहे, युरेथ्रामध्ये आहे किंवा युरेटरमध्ये आहे. खडा कुठल्या साईटला आहे त्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. आता आपण बघूयात किडनी स्टोन बनण्याची काय काय कारणे आहेत. तर किडनी स्टोन बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे युरिनरी स्टॅसिस, म्हणजेच स्टॅग्नेटेड युरिन. जेव्हा युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन साठवून राहते आणि ती युरिन पास होत नाही, तेव्हा युरिन साठवून राहून त्यामध्ये खडा बनण्याची जास्तीत जास्त शक्यता राहते. नॅचरली युरिनमधून आपल्या शरीरातील युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिन, फॉस्फेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम अशा प्रकारचे कंटेंट्स युरिन थ्रू आपल्या एक्सक्रीट होतात आणि जेव्हा युरिन हे युरिनरी ब्लॅडरमध्ये साठवून राहते, तेव्हा जास्तीत जास्त अमाऊंट जमा झाल्यामुळे तिथे किडनी स्टोन किंवा खडा जमा होऊ शकतो, खडा निर्माण होतो आणि तो खडा खाली येऊन पेशंटला त्रास व्हायला लागतो. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा रुग्ण खूप दिवसापासून बेडरिडन आहे, बेडवरती झोपलेला आहे, तो हालचाल करू शकत नाही, बाथरूमला जाऊ शकत नाही, युरिनला जाऊ शकत नाही, तेव्हा त्याच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये म्हणजे मूत्राशयामध्ये युरिन साठवून राहते आणि त्यामध्ये युरिनमध्ये जे काही युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिन, फॉस्फेट जमा होऊन जातं आणि त्यामध्ये खडा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून मोबिलायझेशन म्हणजे हालचाल करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा युरिनरी सिस्टमला इन्फेक्शन होईल, एखादं फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये जाईल, तिथे अडथळा निर्माण करते आणि जर समजा युरिनरी ब्लॅडरमधून पूर्ण युरिन जर एम्प्टी होत नसेल, तर किंवा एखादा मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल, ओबेसिटी, वेट गेन असे ऑब्स्ट्रक्शन जर असतील, तर किडनी स्टोन होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. लठ्ठपणा हा अनेक आजारांना कारणीभूत घटक आहे. तर किडनी स्टोन बनण्यासाठी ओबेसिटी किंवा वेट गेन हे महत्त्वाचं कारणीभूत घटक आहे. जर तुम्हाला ओबेसिटी कमी करायची असेल, लठ्ठपणा कमी करायचा असेल, तर नैसर्गिकरित्या लठ्ठपणा कसा कमी करावा ह्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण वरच्या बाजूला बघू शकता लठ्ठपणा आजार कसा कमी करू शकतो किंवा लठ्ठपणा किंवा वेगवेगळ्या आजारासंदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपल्या घे उंच भरारी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन आजारांसंदर्भात व्हिडिओ पहा. जर आपल्या युरिनमध्ये ॲल्युमिनियम, आयर्न, सिलिकॉन आणि काही मेडिकेशन्स, जर आपण काही मेडिसिन घेत असेल, आयर्न, सिलिकॉन असेल, तर त्याच्यामुळे आपल्या युरिनमध्ये स्टोन फॉर्मेशन होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणून हे आपण टाळलं पाहिजे. कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेऊ नये किंवा मनाने कुठलंही औषध चालू किंवा बंद करू नये. ते अतिशय हानिकारक आहे. कुठल्याही प्रकारचं मेडिसिन म्हणजेच ॲसिटाझोलामाइड, ॲब्झॉर्बेबल अल्कलीज, जर समजा आपण ओरली कॅल्शियम कार्बोनेट वगैरे घेत असेल, कॅल्शियमच्या गोळ्या आपल्याला जर डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या असतील, तर डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसेस तेवढंच घेतलं पाहिजे. हाय डोसेस ऑफ कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन सी जर आपल्या आहारामध्ये किंवा मेडिसिन फॉर्ममध्ये जर आपण घेत असाल, तर आपल्याला किडनी स्टोन होण्याचे जास्तीत जास्त धोका असू शकतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेवढेच डोस गरजेपुरतेच घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण वेगवेगळे कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. आता आपण बघूयात किडनी स्टोन होण्यासाठी काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत. इमोबिलिटी, जर आपण हालचाल करत नसेल, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, फक्त आपलं चेअरवरती बसूनच काम असेल, आपण कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करत नसेल, व्यायाम करत नाहीये, कुठल्या ग्राउंडची ॲक्टिव्हिटी करत नाहीये, इनडोअर, आउटडोअर अशा ॲक्टिव्हिटी करत नसेल, तर दॅट इज कॉल्ड सेडेंटरी लाईफ. सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये काय होतं, जेव्हा युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन जमा होऊन जाते, त्यामध्ये युरिन जर पास होत नसेल, तर त्यामध्ये युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिन, फॉस्फेट हे त्यामध्ये स्टोअर होतात आणि त्याचं स्टोन फॉर्मेशन व्हायला लागतं. त्यानंतर आहे डिहायड्रेशन. आपण गरजेपेक्षा कमी पाणी पित असेल, तर तो व्यक्ती डिहायड्रेशनमध्ये जातो. डिहायड्रेशनमुळे सुपर सॅच्युरेशन होऊ शकतं. युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन साठवून राहते आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे किडनी स्टोन बनण्यासाठी. त्याच्यानंतर मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस दॅट रिझल्ट इन अँड इन्क्रीज कॅल्शियम ऑर अदर आयर्न्स इन द युरिन.
काही मेटाबॉलिक डिसऑर्डर असतील त्याच्यामुळे कॅल्शियम स्टोअर होते आणि कॅल्शियमचे स्टोन फॉर्मेशन व्हायला लागतात. एखाद्या व्यक्तीला पूर्वी जर किडनी स्टोन झालेला असेल तर त्याचा नंतर पण किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो. लिव्हिंग इन स्टोन बेल्ट एरिया, जर आपण स्टोन बेल्ट एरियामध्ये आपण राहत असेल तर आपल्याला किडनी स्टोन होण्याचा धोका असू शकतो. जर आपल्या पाण्यामध्ये हाय मिनरल्स कंटेन असेल, कॅल्शियम फॉस्फेट जर त्यामध्ये जास्त असतील तर आपल्या आहारातून ते पाण्यामधून आपल्या शरीरामध्ये जाऊन स्टोन फॉर्मेशन होऊ शकतं. जर आपल्या दैनंदिन आहारामध्ये हाय इन प्युरिन, ऑक्झलेट, कॅल्शियम सप्लिमेंट्स आणि एनिमल प्रोटीनचं जर प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामुळे आपल्याला स्टोन फॉर्मेशन होण्याचा धोका जास्तीत जास्त असू शकतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालेलं असेल, म्हणजेच कुठल्या बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआने जर आपल्या किडनी सिस्टमला जर इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या आपल्या किडनी सिस्टमच्या कुठल्याही भागामध्ये किडनी स्टोन होण्याचा धोका जास्तीत जास्त असू शकतो. देन प्रोलॉंग इंडवेलिंग कॅथेटरायझेशन, एखादा बेडरिडन पेशंट असेल, एखादा पॅरालिसिसचा पेशंट असेल किंवा कुठल्याही रुग्णाला जर जास्तीत जास्त काळापर्यंत जर आपण कॅथेटराइज केलेलं असेल, लघवीची नळी लावलेली असेल तर त्याच्यामुळे युरिनरी सिस्टमला इन्फेक्शन होऊ शकतं आणि युरिनरी सिस्टमला इन्फेक्शन झाल्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका जास्तीत जास्त असू शकतो. म्हणून त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. देन न्यूरोजेनिक ब्लॅडर. न्यूरोजेनिक ब्लॅडर म्हणजेच युरिनरी ब्लॅडर जर प्रॉपर नर्व सप्लाय होत नसेल, काही प्रॉब्लेम असेल, ब्रेनमध्ये काही इंजुरी झालेली असेल, त्याच्यामुळे आपल्याला युरिनरी ब्लॅडरला प्रॉपर नर्व सप्लाय होत नाही आणि प्रॉपर नर्व सप्लाय न झाल्यामुळे युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन साठून राहते आणि स्टॅग्नेटेड होऊ शकते, सुपर सॅच्युरेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे किडनी स्टोन होतात. तर आता आपण बघूयात टाइप्स ऑफ कॅल्क्युलाय, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे खडे म्हणजे किडनी स्टोन राहतात ते आपण पाहूयात. कॅल्शियम इज द मोस्ट कॉमन सबस्टन्स अँड इज फाउंड इन 90% ऑफ स्टोन्स. मित्रांनो, कॅल्शियममुळे 90% रुग्णांना कॅल्शियमचे स्टोन्स होतात. कॅल्शियम हे सर्वात जास्त स्टोन फॉर्मेशनचा सबस्टन्स आहे. म्हणून आपल्या आहारामध्ये किंवा मेडिसिनमध्ये कॅल्शियमचं कमीत कमी प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे ॲज पर रिकमेंडेशन डॉक्टरांनी जे काही सजेशन केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं कॅल्शियम खाणं एकदम हानिकारक आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्टोन फॉर्मेशन म्हणजे किडनी सिस्टममध्ये कुठल्याही साईटला स्टोन फॉर्मेशन होऊ शकतात. कॅल्शियममध्ये कॅल्शियम ऑक्झलेट, कॅल्शियम फॉस्फेट हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत स्टोन फॉर्मेशन करणारे. देन सेकंड वन इज ऑक्झलेट. The second most frequent stone is the oxalate, then struvite, then uric acid, cystine and xanthine. These are the most common types of calculi. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात किडनी स्टोन झालेल्या रुग्णांना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात आणि चिन्ह लक्षणं हे कुठल्या साईटला म्हणजे किडनी सिस्टमच्या कुठल्या बाजूला किडनी स्टोन झालेला आहे, कुठल्या प्रकारचा स्टोन आहे त्यानुसार त्यांना चिन्ह लक्षणं दिसून येतात. मुतखडा किंवा किडनी स्टोन झालेल्या रुग्णांना वारंवार लघवीस जाणे किंवा लघवी करत असताना लघवीला त्रास होणे, दुखणे, लघवीतून रक्त जाणे, अर्जंट लघवीला जाण्यासारखे फिलिंग येणे किंवा कमरेमध्ये खूप जोरात दुखणे अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं असू शकतात. अशा रुग्णांना खूप जास्त त्रास होतो, म्हणजे अनबिअरेबल पेन असतं. त्याच्यामुळे रुग्णांना नॉशिया, व्हॉमिटिंग, मळमळ, उलटी, डोकं दुखणं, इरिटॅबिलिटी, अँझायटी, पेशंट एकदम घाबरलेला असू शकतो, घामाघूम होऊन जातो असा पेशंट, एकदम स्वेटिंग येते आणि पेशंटचं बीपी पण कमी होऊ शकतो, पल्स वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं जर पेशंटला खूप जास्त त्रास होत असेल तर अशा प्रकारचे साइन अँड सिम्पटम दिसून येतात. जेव्हा स्टोन किडनीमधून खाली युरेटरमध्ये येतो तेव्हा खूप पेन व्हायला लागतं. म्हणजे युरेटर हे एकदम पातळ म्हणजे लहान भाग असतो, त्याच्यामुळे तिथे जास्तीत जास्त पेन होतो. जेव्हा रुग्णाला खूप जास्त पेन होतो असं समजून जायचं की युरेटरमध्ये स्टोन असू शकतो किंवा जर तो स्टोन खाली युरिनरी ब्लॅडरमध्ये आला तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी होऊन जातं आणि तो जेव्हा युरिनरी ब्लॅडरमधून स्टोन युरेथ्रामध्ये येतो, ब्लॉक होऊन जातो आणि खूप अतिशय जास्त प्रमाणात पेशंटला त्रास व्हायला लागतात. किडनी स्टोन झालेल्या रुग्णांचं पेन रेडिएट व्हायला लागतं. ते पेन ॲब्डोमेन म्हणजे पोटावरून खाली मांड्यांपर्यंत ते पेन रेडिएट होतो आणि पेशंटला अतिशय वेदना होतात. किडनी स्टोन झालेला आजार आपण कसा ओळखायचा, त्या आजारामध्ये काय काय तपासण्या करतात ते आपण पाहूयात. तर सर्वात महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपली डिटेल हिस्ट्री घेतात. आपण कुठल्या एरियामध्ये राहतो, आपण पाणी कशा प्रकारचं पितो, म्हणजे मिनरल वॉटर आपलं विहिरीतलं असतं की बोरचं आहे किंवा आपण प्युरिफाईड वॉटर पितो, त्यामध्ये हाय मिनरल्स आहेत का, अशा प्रकारची हिस्ट्री डॉक्टर्स घेतात. आपल्या आहारामध्ये आपण नॉनव्हेज खातो का किंवा आपण माळकरी आहोत अशा प्रकारची हिस्ट्री डॉक्टर घेतात. काही ॲडिक्शन आहेत का, अल्कोहोल, स्मोकिंग किंवा अशा प्रकारे कुठले आपण औषध घेत आहोत का, अशा प्रकारची हिस्ट्री डॉक्टर घेऊन डायग्नोसिस करतात. त्यानंतर युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट करण्याची गरज पडू शकते. युरिनमध्ये कुठले इन्फेक्शन झालेले आहेत का, बॅक्टेरिया, व्हायरसेस आहेत का किंवा रुटीन ब्लड टेस्ट, हिमोग्लोबिन, सीबीसी पूर्ण करण्याची गरज पडू शकते. एक्स-रे, किडनीचा एक्स-रे करावा लागतो. USG सोनोग्राफी करून जर फाइंड आउट होत नसेल तर नंतर सीटी स्कॅन करण्याची गरज पडू शकते. एक्स-रे, सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅनने जर आपल्याला डायग्नोसिस होत नसेल, त्या रोगाचं निदान होत नसेल, तर इंट्राव्हेनस पायलोग्राम नावाची एक रेअरली करण्यात येणारी तपासणी आहे. ती म्हणजे युज्युअली रुटीनमध्ये करण्यात येत नाही. ते रेअरली एखाद्या पेशंटचा जर डायग्नोसिस होतच नसेल तर IVP म्हणजे इंट्राव्हेनस पायलोग्राम ही तपासणी करण्यात येते. आता आपण बघूयात किडनी स्टोन झालेल्या रुग्णांना काय काय ट्रीटमेंट देण्याची गरज पडू शकते.
तर मित्रांनो, कुठल्या साईटला आपला किडनी स्टोन आहे, युरिनरी ब्लॅडरमध्ये आहे, किडनीमध्ये आहे किंवा युरेथ्रामध्ये आहे. किडनी सिस्टमच्या कुठल्या बाजूला, कुठल्या साईटला आहे आणि कुठल्या प्रकारचा किडनी स्टोन आहे, किती साईजचा आहे, त्यानुसार ट्रीटमेंट ठरत असते. सर्वात महत्त्वाचं मॅनेजमेंट आहे इन्क्रीज फ्लुइड्स. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 3 ते 4 लिटरपर्यंत पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जेणेकरून 4 ते 5 पर्यंतचा किडनी स्टोनचा खडा हा फ्लश आउट होईल. आणि जर आपण 3 ते 4 लिटर पाणी जर आपण दिवसभरात घेत असेल, तर 3 ते 4 लिटरपर्यंत युरिन आली पाहिजे किंवा कमीत कमी 2 ते 3 लिटर तरी युरिन आउटपुट आलं पाहिजे. म्हणजे वॉटर इनटेक असेल तेवढंच युरिन आउटपुट असलं पाहिजे. जर त्याच्यापेक्षा कमी असेल, थोडंसं ठीक आहे, पण खूप जास्त कमी असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. देन सेकंड मॅनेजमेंट इज रिड्यूस पेन. जर पेशंटला पहिल्या 24 तासामध्ये खूप प्रमाणात पेन व्हायला, तर खूप वेदना होतात. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवणं आणि ॲनाल्जेसिक मेडिसिन म्हणजे अँटीस्पॅझमोडिक किंवा ॲनाल्जेसिक ड्रग्ज देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून रुग्णाचा त्रास थोडासा कमी होईल आणि पेशंटला आराम मिळेल. पुढील महत्त्वाचं मॅनेजमेंट आहे म्हणजे स्टोन फॉर्मेशन कमी करणं किंवा जे वारंवार स्टोन फॉर्मेशन होतं त्याचं प्रमाण कमी करणं. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे फ्लुइड्स वाढवणं. 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरात घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून पाण्याबरोबर 4 ते 5 पर्यंतचा खडा एकदम सहज आपल्या युरिन मार्फत बाहेर फ्लश आउट होऊ शकतो. मेडिसिन जर आपण कुठले कॅल्शियमचे घेत असाल किंवा कुठले वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन घेत असाल, तर ते टाळणं किंवा अव्हॉइड करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या आहारामध्ये प्युरिन, ऑक्झलेट आणि एनिमल प्रोटीनचं प्रमाण कमी करणं. त्याच्यामुळे स्टोन फॉर्मेशनचं प्रमाण कमी होऊ शकतं. इन्क्रीज फ्लुइड्स इज अ स्टील प्रायमरी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. पाण्याचं प्रमाण वाढवणं हे सर्वात महत्त्वाचं प्रतिबंधात्मक उपाय आहे. जेणेकरून स्टोन फॉर्मेशन होणार नाहीत किंवा झालेले स्टोन्स आकार वाढणार नाही. ते महत्त्वाचं एकदम घटक आहे. त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांनी कॉफी, कोला, ड्रिंक्स किंवा बिअर हे टाळले पाहिजेत. जेणेकरून त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका जास्तीत जास्त असू शकतो किंवा छोटे-मोठे किडनी स्टोन हे त्यांचं प्रमाण वाढू शकतं. आपल्या आहारामध्ये पालक, टोमॅटो आणि कोबीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं पाहिजे. जेणेकरून छोटा किडनी स्टोन मोठा होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. ज्या रुग्णांना किडनी स्टोन आहे अशा रुग्णांनी चॉकलेट, डायटरी प्रोडक्ट्स किंवा फ्रुट्स, पीनट बटर अशा प्रकारचे घटक कमीत कमी ठेवले पाहिजेत किंवा अव्हॉइड करणं गरजेचं आहे. किडनी स्टोन झालेल्या रुग्णांनी चॉकलेट, ॲपल, द्राक्षे आणि पीनट बटर अव्हॉइड करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून किडनी स्टोन वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. किडनी स्टोन झालेल्या रुग्णांना 3 ते 4 लिटरपर्यंत पाण्याचं प्रमाण वाढवणं, फ्लुइडचं प्रमाण वाढवणं आणि त्यांचं युरिनचं प्रमाण वाढवणारे डाययुरेटिक्स ड्रग देण्याची गरज पडते. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे थियाझाइड डाययुरेटिक्स हे देण्याची गरज पडू शकते. जेव्हा डाययुरेटिक्स ड्रग्ज एखाद्या रुग्णाला किंवा व्यक्तीला देण्यात येते, त्याच्यामुळे युरिनचं प्रमाण वाढतं आणि युरिन मार्फत पोटॅशियम ही लॉस होत असतं. त्याच्यामुळे पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक्स देणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पोटॅशियम सायट्रेट अशा रुग्णांना देण्याची गरज पडू शकते. कॅल्शियम आणि ऑक्झलेट स्टोन रिमूव्ह करण्यासाठी व्हिटॅमिन B6 डॉक्टर ॲडवाईस करत असतात. किडनी स्टोन झालेल्या रुग्णाचं जर आजार लवकरात लवकर निदान झालं आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्या रुग्णांचा किंवा व्यक्तींचा किडनी स्टोन मेडिकल मॅनेजमेंटने बरा होत नाही, त्यांना सर्जिकल मॅनेजमेंटची गरज पडू शकते. अशा रुग्णांना काय काय सर्जरी करायची गरज पडते ते तुम्हाला सांगणार आहे. टाइप ऑफ सर्जरी, फर्स्ट वन इज इंडोयुरोलॉजिक प्रोसिजर. Second one lithotripsy. In that laser lithotripsy, then extracorporeal shockwave lithotripsy, percutaneous lithotripsy, then open surgical procedures. अशा टाईपच्या सर्जरीज अशा रुग्णांना करण्याची गरज पडू शकते. तर मित्रांनो, सर्जरीपर्यंत न जाता किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची गरज पडू शकते ह्याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. जेणेकरून आजाराचं प्रमाण वाढणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यात सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आपल्या आहारामध्ये 3 ते 4 लिटरपर्यंत पाण्याचं प्रमाण वाढवणं आणि कॅल्शियमचं प्रमाण कमी करणं. जर आपण मेडिसिन फॉर्ममध्ये कुठले कॅल्शियम सायट्रेट किंवा सोडियम सायट्रेट वगैरे काही पण घेत असाल मेडिसिन तर ते टाळणं खूप गरजेचं आहे. आणि एनिमल बेस्ड प्रोटीन जर आपल्या आहारामध्ये वाढत असतील तर त्याचं कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किडनी स्टोन होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, अशाच आजारांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून आपल्याला वेगवेगळे आजार आणि आहाराबद्दल फिटनेस टिप्स मिळतील आणि आपण आरोग्यदायी आयुष्य जगाल.